हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. अशी मस्त गुलाबी थंडी पडलेली आहे आणि अशा वेळेला तुमचे हुडीज, स्वेटर्स, कार्डिगन, शॉल, पॉन्चो असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे उलन वेअर, विंटर वेअर हे बाहेर निघालेले असतील. आणि अशा वेळेला ह्या गुलाबी थंडीमध्ये असे छानपैकी जेव्हा सगळीकडे थंडी पसरलेली असते तेव्हा वेगवेगळे कार्यक्रम होत असतात या थंडीमध्ये. आणि या थंडीच्या काळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पार्टींना, कार्यक्रमांना जावं लागतं. आणि अशा वेळेला तेच जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेच्या ज्या कार्यक्रम असतात, लॉनवरती असतात, तर तिथे थंडी खूप जास्त वाजते. आणि अशा वेळेला ह्या लॉनवरच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही नेहमीच्या जर फुटवेअर घालून गेल्या, म्हणजे नेहमीचे सँडल, चप्पल घालून गेले, तर ती थंडी काही तुमची भागत नाही, तुम्हाला कुठलीही ऊब मिळत नाही. तर माझं नेहमीच असं म्हणणं असतं की बायकांनी, जनरली सगळ्याच बायकांनी नेहमीच बूट वापरावे. कुठेही बाहेर जाताना, मार्केटला जाताना, शॉपिंग करायला जाताना किंवा कुठल्याही ठिकाणी जाताना जिथे तुम्हाला फिरायचं आहे भरपूर, तर अशा वेळेला तुम्ही बूट वापरावे. कारण बायकांना तसेही गुडघ्यांचे, पायाचे खूप प्रॉब्लेम असतात. बायकांचे खूप पाय दुखत असतात. तर अशा वेळेला त्यांनी बूट वापरावे. पण तुमचे जे नेहमीचे आपले जे फुटवेअर असतात, स्पोर्ट्स शूज असतात किंवा जे कुठले बूट आपण वापरतो, तर ते अशा कार्यक्रमांना वगैरे ते चालत नाहीत. तर अशा वेळेला जर तुमचं लग्न असेल, तुम्हाला एखाद्या रिसेप्शनला जायचं असेल, तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचं असेल, तर अशा वेळेला एक मस्त छान असा ऑप्शन आलेला आहे जो मागच्या 1-2 वर्षांपासून खूप गाजतो आहे. तर हे जे आहेत ना, तर हे असे छान ब्लिंगी, असे चमचमणारे, असे गोल्डन वगैरे अशा मस्त मेटॅलिक कलर मधले असे स्नीकर्स किंवा स्पोर्ट्स शूज आहेत, जे की तुम्ही साडीवरती, लेहंग्यावरती, तुमच्या छान छान दिसणारे जे अनारकली असतात त्याच्यावरती, अशा मस्त भारी जे पार्टीवेअर कपडे असतात किंवा गाऊन जे असतात, याचे वेडिंग गाऊन असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे गाऊन असतात, पार्टीवेअर गाऊन असतात, तर त्याच्यावरती वापरू शकतात. तर असे फुटवेअर सध्या बाजारामध्ये आलेले आहेत. ते दाखवण्यासाठी हा सगळा प्रपंच. तर असे जे फुटवेअर आहेत, तर हे तुम्हाला वेगवेगळ्या सगळ्या ज्या शॉपिंग साईट्स आहेत ना, तर त्याच्यावरती मिळतात. म्हणजे ॲमेझॉनवरती मिळतात, फ्लिपकार्टवरती मिळतात, मिंत्रावरती मिळतात. आणि मला आश्चर्य असं वाटलं की तुम्हाला हे मिशोवरती सुद्धा मिळतात. हा जो ब्रँड आहे, ह्या ब्रँडचं नाव आहे व्हेंडोज, VENDOZ असं या ब्रँडचं नाव आहे. तर हा मला मिशोवरती मिळाला. मिशोवरती साधारण जी या ब्रँडच्या ज्या फुटवेअरची जी प्राइस आहे त्याच प्राइसला हा मिळाला. मला मिशोवरती खूप स्वस्त पडलंय असं नाही, या उलट मला तर फ्लिपकार्टवरती या वस्तू जास्त स्वस्त दिसल्या. तर आपण आज मी हे थोडंसं ओपन करून बघितलेलंच होतं आणि आज आपण उघडून पाहतो आहोत, ह्या ब्रँडचा रिव्ह्यू करणार आहोत. हे जे फुटवेअर मी मागवलेलं आहे, तर हे मिशोचं असं ट्रान्सपरंट पॅकेट येतं बरं का. मिशोच्या कुठल्याही वस्तू ज्या आहेत ना, आता सध्या त्यांनी अशाच पॅकेट्समध्ये त्या असतात. आणि हे पहा, तुम्हाला दिसत असेल, व्हेंडोज म्हणून ब्रँड आहे. आणि ह्या ब्रँडचा सगळीकडे हे मिळतात, पण मिशोवरती मला आता ह्यावेळेस पहिल्यांदा दिसलं, म्हणून त्याचं पॅकिंग छान आलं मला. हा डब्बा जो आहे किंवा हे जे खोकं आहे, हे व्यवस्थित असं नीटनेटकं वाटलं. असं काही कुठे तुटलं फुटलेलं आहे असं नाही. आणि मला आत्तापर्यंत बाटाचा अनुभव असा आहे की बाटाचे खोके हे अतिशय वाईट पद्धतीने येतात. म्हणजे बाटाचे खोके हे जनरली तुटकेच येतात. तर त्या मानाने हे खोकं चांगलं आलेलं आहे. तर डँग डँग सस्पेन्स. तर ह्याला ना, हे पहा, याला अशी छोटीशी हिल आहे, अगदीच एक काय म्हणता येईल त्याला, 1 इंचाची वगैरेच असेल ती मध्ये. आणि हे पहा, असं कुशनिंग आहे, पूर्णपणे गोल्डन अशा टिकल्या टिकल्यांचं काम आहे. ह्याच्यामध्ये खडे मणी असे सुद्धा आहेत बरं का. ह्या व्हेंडोज ब्रँडचेच आहेत अजून. तर खडे मण्यांचं पण आहे,
पण हे जे आहेत हे टिकल्यांचं आहे, गोल्डन शूज आहे, गर्ल इन अ गोल्डन बूट्स. तर हे तुम्हाला दिसत आहेत. तर असे हे आहे. ही साईज मी मागवलेली आहे 6, म्हणजे UK मध्ये ती 39 अशी असते बहुधा. आणि त्याला मध्ये असं व्यवस्थित कुशनिंग आहे, चांगलं कापडी, आणि छान आहे. म्हणजे साधारण 700च्या आत हे पडले मला. पण हे मिंत्रावरती थोडे महाग पडतात, पण Amazon वरती सुद्धा ह्याची प्राइस, ह्या ब्रँडची, म्हणजे हा जो शूजचा प्रकार आहे, तर ह्याची प्राइस ही सेमच होती Amazon वरती. आणि फ्लिपकार्ट वरती तर मी म्हटले ना त्याप्रमाणे अजूनच 5-25 रुपये स्वस्त होते. तर हे असे गोल्डन हे आहेत. जर तुम्हाला लग्नाच्या वेळेला असे काही ऑप्शन्स हवे असतील तर हा एक मस्त ऑप्शन आहे. चमचम चमचम करणारे बूट बायकांना आवडतात. आणि लग्नकार्यांमध्ये वगैरे तुम्हाला जेव्हा इकडून तिकडे पळायचं असतं, ज्या करवल्या असतात, अगदी ब्राईड्स असतात, त्यांना सुद्धा त्यांच्या लेहंग्यावरती, ह्याच्यावरती, किंवा करवल्या ज्या असतात त्यांना त्यांच्या ह्याच्यावरती, लेहंग्यावरती, साड्यांवरती हे बूट छान दिसतील. तर म्हणून एक म्हटलं की तुम्हाला एक ऑप्शन दाखवावा. ते व्हेंडोज ब्रँडचे बूट्स आहेत. हे बऱ्यापैकी अफोर्डेबल वाटले मला. 500, 700, 1000, 1500, 2000 अशाच रेंजमध्ये आहेत. वेगवेगळे कलर आहेत. एक बेबी पिंक कलर आहे, अगदी कॅन्डी पिंक म्हणतात ना तसा एक आहे. गोल्डन आहे, ब्लॅक आहे, याच्यामध्ये खूप कलर आहेत. पण गोल्डन आणि चंदेरी म्हणजे सिल्वर हे कलर थोडे जास्त चालतात, कारण हे वेडिंग वेअर सारखे असे वाटतात. आणि ह्याचं सोल सुद्धा असं त्यांनी गोल्डनच दिलेलं आहे, बेज आणि असं आहे. तर असे हे शूज आहेत. तर हा एक चांगला ऑप्शन वाटला, म्हणून मला असं वाटलं की तुमच्यावर शेअर करावा. कारण पायांची सगळ्यांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे. जेव्हा कुठेही कार्यक्रमांना जातात तर पायांना ऊब असणं, पायांच्या बद्दलची केअर घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि असे जर शूज असतील तर तुमच्या हिल्स तुटलीये, हे तुटलंय, तर असे काही उद्योग होत नाही. म्हणून हे शूज तुम्हाला दाखवले, व्हेंडोज ब्रँडचे. व्हेंडोज, आता हे इथे उलट दिसतंय पण सांगते की व्हेंडोज ब्रँडचे हे शूज आहेत, चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. हा एक तुम्ही ऑप्शन ट्राय करू शकतात. तर तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. कुठलं गाणं आहे ते? अर्जुन कपूरवाला पिक्चर, हाय हिल में नच्चे तो कुडी बडी जच्चे. तर असं आहे. तर तुम्ही असं मस्तपैकी नाचू शकतात, वरातीमध्ये वगैरे पण नाचू शकतात, छान एन्जॉय करू शकतात, आणि पायांची केअर पण घेऊ शकतात. म्हणून हा रिव्ह्यू केलेला आहे. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत.